महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खरोखरच डावललं गेलंय का? पण या वादात आता सर्वात मोठी एंट्री झाली आहे ती म्हणजे राजकारणातील टायमिंगचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे त्या शरद पवारांची। गेल्या काही महिन्यांपासून ज्या पटेल तटकरेंवर पवार आक्रमक होते, अचानक त्यांच्यावर कौतुकाचा पाऊस का पाडतायत? यामागे पवारांची नेमकी कोणती खेळी दडली आहे? या सगळ्यांची माहिती या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं त्यातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव गायब असल्याची चर्चा झाली। सुनेत्रा पवार यांनी तांत्रिक चूक असल्याचं म्हटलं असलं तरी पवारांनी मात्र ही संधी हेरली आणि आपला पॉवर गेम सुरू केलाय। शरद पवार यांनी यावर बोलताना पटेल आणि तटकरे यांच्या अनुभवाचा पाडा वाचलाय। ते म्हणालेत, पटेल 2003 पासून संसदेत होते, केंद्रात मंत्री होते, तर तटकरे राज्याचे अर्थमंत्री होते। त्यांचं कर्तृत्व मला माहिती आहे। इथे पवारांनी एक तीर मारून दोन निशाणे साधलेत। पटेल तटकरेंना मोठं करून त्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्यांना बाजूला सारून तुम्ही पार्थ पा आणि जय पवार यांना कसं काय पुढे आणू शकता? हाच तो अप्रत्यक्ष टोला होता। बरं, आता याला इतिहास साक्षी आहे। शरद पवार जेव्हा दुसऱ्या पक्षातील नेत्याचं कौतुक करतात तेव्हा तिथे काहीतरी नक्की शिजत असतं। आता पहा ना, 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन त्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर पाडलं होतं। आताही शरद पवार नेमका तोच फॉर्म्युला वापरतायत। आता यामध्ये आपल्याला पवारांच्या खेळीचे 3 मुद्दे इथं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यातील पहिला मुद्दा म्हणजे पटेल तटकरेंना हे जाणून देणं की ज्यांच्यासाठी तुम्ही पवारांची साथ सोडली त्याच पक्षात आता तुम्हाला डावललं जातंय। यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवारांचं असेसमेंट चुकतंय हे जनमानसात बिंबवायचं। आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे अनुभवी नेत्यांच्या तुलनेत तरुण पिढीला अर्थात पार्थ आणि जय यांना खुर्ची देणं कसं चुकीचं आहे हे दाखवून पक्षातच असंतोष निर्माण करायचा आहे। थोडक्यात सांगायचं तर शरद पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट सुनेत्रा पवारांच्या राजकीय व्यवस्थापनावरच नेम धरलाय। ही निव्वळ स्तुती नाही तर पटेल तटकरेंना सुनेत्रा पवारांपासून लांब करण्याचा आणि पक्षात फूट पाडण्याचा एक सायकोलॉजिकल गेम मानला जातोय। आता या पवारांच्या खेळीला अजित पवार गट कसं उत्तर देतो हे पाहणं अत्यंत रंजक असणार आहे। तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।